जगभरात प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ हा आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी पिकतो। आज जणू लागवड करून 10वा दिवस आहे आणि लगातार 2 ते 3 दिवस झालं हे इंद्रायणी भाताची लागवड आहे। ही पाण्याखाली पुराखाली, पण शेतकरी कधी निसर्गापुढे झुकला नाही आणि झुकणार पण नाही। हे नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। सकाळचे 8:30 वाजलेत आणि मंडळी गावाला मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार म्हणजे मुसळधार, तुम्ही मागं बघू शकता असा मुसळधार पाऊस पडतोय। आज आहे 24 तारीख, 24 जुलै, 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख असा पाऊस गडरलाय गावाला का विचारूच नका। अक्षरशः 2 दिवसात भंडारदरा धरण 80% भरलेले आहे आणि आज शक्यतो 20 ते 22 तासामध्ये भंडारदरा ओव्हरफ्लो होऊ शकतो अशी गॅरंटी आहे। भंडारदरा परिसरात सह्याद्रीच्या कुशीत असा मुसळधार पाऊस पडतोय की विचारूच नका। दुकाने झाकलेला कळसुबाई अक्षरशः पावसामध्ये एवढा भयान परिस्थिती वातावरण झालंय का विचारूच नका। एवढा मुसळधार पाऊस पडतोय, अक्षरशः 3 दिवस झालं मुसळधार पाऊस पडतोय। आज 24 तारीख आहे। ओढ्याला एवढा पूर आलाय की रेकॉर्ड ब्रेक पूर आलाय, विचारूच नका। अक्षरशः आपण जे भात लावले होते 2 दिवस झालं पाण्याखाली, भाताचा शेंडा दिसत नाही, शेंडा डायरेक्ट, आणि शेताकडे जायची सुद्धा वासना होत नाही, घरातून बाहेर निघायची वासना होत नाही। एवढी अवदळ झाले की विचारूच नका। डायरेक्ट लय मुसळधार पाऊस पडलाय मंडळी। तुम्हाला ना सह्याद्री दुकाने झाकलेली सह्याद्रीने डायरेक्ट पावसाने नावलेली सह्याद्री दाखवतो बघा, तुम्हाला दाखवतो। एवढा भयान पाऊस पडतोय का विचारूच नका। तुम्हाला आधी बोलायचो मी की धुक्याने झाकलेली सह्याद्री, आता बघा पावसाने धावलेली सह्याद्री। हे बघा नुसता पाऊस आहे, नुसता पाऊस आहे। भाई तुम्हाला दाखवतो आमच्या इथं डायरेक्ट रेकॉर्डवर पूर आलाय, रेकॉर्ड ब्रेक पूर आलाय डायरेक्ट। बाबू हा काय पुरे काय इकडे बघा ना भाई साहब, बेकार पूर। मिस्त्री यार पाणी पाऊस काय फुल बेकार ना, पाणी नाही यो बाबा, काय बेकार आहे ही बाबा। कपात बाबा 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 इकडे बघा ना पैसा। तर मंडळी हे बघा बुजगावना वगैरे घातलाय आणि आम्ही निघालोय शेताकडे। विषय असा झाला, एवढा मुसळधार पाऊस पडतोय गावाला का विचारूच नका। आणि हा गडी मुंबईवरून आलाय एवढा बुजगावना घातलाय बघा। तर आम्ही चालूय शेताकडे। मी गावात आलो होतो, जरा काम होता आणि आपलं घर शेताकडेच आहे। हा पण येतोय म्हणतो चला आपण, त्याचे पण शेती आहे तिकडं ना, तर चालय बघायला नाही का। तर चला जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊ। मदरा पाणी पाऊस काय जाम पाणी पाऊस आहे ना, जाम रोप आहे का गेला, काहीच नाही राहिला, बांध बिंद ना फुटला कुठं। पावसानं लय सावधान केले हो काय। हे बघा मुसळधार पाऊस पडतोय, मुसळधार डायरेक्ट। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। सकाळचे 11 वाजलेत आणि मंडळी मी गावात गेलतो जरा काम होतं, गावातून घरी चालू आहे। तर हा मुंबईवाला माणूस आलाय, तर त्यांना बुजगावना घातलाय, तो बोलतोय रेनकोट। त्याला मी बोललो रेनकोट नाही भाई, एका ब्लॉगरच्या भाषेत तो बुजगाव नाही तर बुजगावना घातलाय आणि चालू शेताकडे। काय झालंय, मुसळधार पाऊस पडतोय, मुसळधार, आणि त्या मुसळधार पावसाने मकर अवदळ केले। आमचं भात लावून 10वा दिवस आहे, 2 दिवस झालं पाऊस एक काडी दिसत नाही भाताची। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया आता आपण शेताकडे जाऊया जरा। काय आहे पाणी पाऊस बेकार। तू कुठं निघाला आता, पळायला? चालेल चालेल। ते बंबईवाले भाई काय पाणी पावसाचं काय हा का आलं बेकार ना, बेकार बेकार पाणी। हा कुठं गावात चालेल, तो चल। मंडळी तुम्ही बघू शकता किती पूर आलाय ओढ्याला, असा महापूर आलाय का विचारूच नका। डायरेक्ट फुल बेकार जंगी महापूर आलाय बाबा। आणि मुंबईच्या माणसाला हा महापूर बघायला म्हणलं ना तर एकदम बेकार। तो म्हणतो हे काय आहे, अरे हे काय मध्ये हा महापूर आहे, महापूर हे बघा महापूर यार घालतात। निसर्गाची
एक वेगळा रूप बघा. इकडं सावली आहे आणि इकडं ऊन आहे बघा. इकडं ऊन दिसतोय आणि इकडे धुकं दिसतंय, सावली दिसते. म्हणजे हे निसर्गाचं सुंदर असं वातावरण आहे. आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये हा महापूर आहे बाबा. आणि बा वारकुशीला लाभलेले मिनी वॉटरफॉल. हे बघा वॉटरफॉल दिसतात तुम्हाला. एक पुढे एक वॉटरफॉल आहे, 2 3 हा इथे एक वॉटरफॉल. एकदम छान असं वातावरण दिसतं. बोले तो वाचका बोले तो वाचका वॉटरफॉल. मंडळी हा बघा, हा शेतकरी आहे आणि हा शेतकऱ्याचा वावर बघा काय झालाय. हे बाबो हे बघा बुजगावला घालून आलाय आडवा फड. मग हे बघा अख्खा वावर भरून गेलाय, अख्खा वावर पाण्यानं पूल भरलाय. आम्हाला तिकडे जायचंय आणि ही काय नदी नाही, आमच्या शेतातला झुर आहे हा. तिकडे जायचा महा मुश्किल आहे, तिकडे जायला उतारा नाही आम्हाला. हे बघा लय अवदळ आहे. हा ना बेबी. आता हा मुंबईचा माणूस आहे, हा वाहून जाऊ शकतो. याला फक्त गटर आणि नाल्याची नालं आणि गटर माहित आहे त्याला. असा ओढा नाही माहित, हा ओढा नाही माहित त्याला. वर शेताकडे आलोय. 2 दिवस झालं खूप मुसळधार पाऊस पडतोय आणि भात लावून आज 10वा दिवस आहे. 2 दिवस झालं भात काही दिसत नाही डायरेक्ट. वर शेंडा दिसत नव्हता भाताचा. आज 24 तारीख आहे, 24 जुलै आणि 22 तारखेपासून मुसळधार पाऊस पडतोय गावाकडं. आज 24 तारीख आहे. आज जरा भाताचा शेंडा दिसून राहिलाय, तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा आज कस तरी भाताचा शेंडा दिसून राहिलाय, नाही तर 2 दिवस झालं डायरेक्ट एक सुद्धा शेंडा दिसत नव्हता भाताचा. तुम्हाला दाखवतो पुढे. हे बघा दाखवतो. एवढी नुकसान झाले शेतकऱ्याची काही विचारूच नका. मुसळधार पाऊस पडतोय गावाला, मुसळधार म्हणजे मुसळधार. हे बघा किती, हे बघा वरून किती डोंगर धुवून आलाय बघा. हा बघा इथे जे भात लागलं होतं नाही, भात पूर्ण दबून गेले. म्हणजे किती नुकसान झाले विचार करू शकता तुम्ही. पाऊस नव्हता पावसानं असा दणका दाखवलाय. हे बघा अख्खा धुवून गेलाय. इथं भात लागलं होतं आपण, ते अख्खा भात बुडून गेलाय मातीने. हे बघा दडपून गेलाय अख्खा डायरेक्ट. तिकडे भात दिसते समोर तुम्हाला. आज हे वावर दिसू राहिले भात. तर 2 दिवस झालं ना, याच्या डोक्यावर पाणी होतं डायरेक्ट. डोक्यावर पूर्ण भात दबून गेला होता. आज कस तरी शेंडा दिसू राहिला भाताचा. तर चला अजून खाली जाऊया आपण, बघूया काय काय. हे भात लावून आपल्याला 4 दिवस झालेत. हे भात एकदम सही सलामत आहे, म्हणजे यामध्ये झुरा येत नाही. त्यामुळे हे भात एकदम ओकेमध्ये आहे बघा. याचा काही विषय नाही आहे. पण इथल्या वरच्या वावराचा आणि खालच्या वावराचा भात नाही दिसतच नव्हता 2 दिवस झाले. पण आज जरा पाऊस थडकलाय त्यामुळं एक एक काडी वर दिसते. आता आपण खालच्या वावरात जाऊ चला. तर या भाताला लावून आपले 10 दिवस झालेत. पण 2 दिवस झाले ना, या भातावर डायरेक्ट पूर्णपणे पाणी भरेल होतं. हे बघा डायरेक्ट याच्यामध्ये भात आहे आतमध्ये लावेल आणि डायरेक्ट वरतून पाणी. आज तरी शेंडा दिसतोय भाताचा. 2 दिवस झालं शेंडा दिसत नव्हता. आज आहे 24 तारीख आणि 22 तारखेपासून या भाताचा शेंडा पण दिसत नव्हता डायरेक्ट. चला आता आपण घरी जाऊ, जेवण करू. 11:30 वाजलेत, जेवण करेल नाही अजून. आलतो वर शेताकडे जरा चक्करवर फेरफटका मारायला, कारण का 2 दिवस झालं घराच्या बाहेर निघालं नव्हतो. फुल पावसानं घराच्या बाहेर निघूनच देत नव्हता. एवढा पाऊस गडर होतोय गावाला. तर आज निघालतो. आज 24 तारीख आहे. आज जरा पाऊस थडकलाय आणि म्हणलं चला जाऊन येऊ जरा शेताकडे. चला घरी जाऊ, जेवण करू आणि बघू काय होतंय काय नाही. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. मंडळीनो संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी शेताकडे आलोय. अवघे 10 दिवस झाले आपण भात लागवड करून आणि अवघे 3 दिवस झाले एवढा मुसळधार पाऊस पडतोय का विचारूच नका. अवघे 3 दिवस झाले आपलं जे लागवड केले ती लागवड पाण्याखाली आहे, पुराखाली आहे. अक्षरशः भाताचा एक थेंब पण दिसत नव्हता अवघ्या 3 दिवस झाले. आज 3रा दिवस आहे आणि आज एक एक काडी दिसते. तुम्हाला दाखवतो बघा. समोर तुम्हाला जी भाताची लागवड दिसते ती इंद्रायणी भाताची लागवड आहे. अवघ्या 3 दिवस झाले हे जे भात आहे इंद्रायणी हे पाण्याखाली होतं, हे पुराखाली होतं. निसर्गापुढे किती निसर्गाचे अडथळे आले, किती अडचणी आल्या, तरी शेतकरी मात्र
निसर्गासमोर ताट मानाने उभा राहतोय. कधी निसर्गापुढे शेतकरी झुकला नाही आणि झुकणार पण नाही. किती अडचणी येऊ द्या, किती अडथळे येऊ दे, पण त्यामागची मेहनत शेतकरी त्या निसर्गापुढे ठाम उभा राहतो. त्या निसर्गाचा सामना करतो. त्या निसर्गाचा छाताडावर उभा राहून शेतकरी पीक काढतोय. पावसाला म्हणा तू किती पाऊस पडू दे, पण शेतकरी हार मानणार नाही. ही सह्याद्रीची शौर्य गाथा आपल्याला लढायला शिकवते, ठामपणे एकनिष्ठ राहायला शिकवते. आज जणू हे जे समोर तुम्हाला जे हे वावर दिसतंय, इथून तर यापर्यंत हा जो एरिया आहे हा 2 एकरचा एरिया आहे. आणि या एरियामध्ये इंद्रायणी भाताची लागवड केली माझ्या वडिलांनी, माझ्या आईने आणि मी स्वतः मेहनत घेऊन. आणि ते जणू आज 3 दिवस झाले ते पीक, इंद्रायणी भाताचं पीक पुराखाली आहे, पाण्याखाली आहे. पावसाने अशी नुकसान केले, पण या नुकसानीपुढं शेतकरी कधी झुकला नाही. सह्याद्रीची शौर्य गाथा शिकवते. आपण एकनिष्ठ राहायचं, ठामपणे उभा राहायचं. किती वारा वादळे येऊ दे, पण शेतकरी कधी या परिस्थितीला झुकला नाही आणि झुकणार पण नाही. या मागची माझ्या वडिलांची मेहनत आहे, माझी मेहनत आहे, माझ्या आईची मेहनत आहे. आम्ही भात लागवड करून 10वा दिवस आहे. लगातार आज आहे 24 तारीख, 22 तारखेपासून मुसळधार पाऊस पडतोय. लगातार 3 दिवस झाले आमचं जे भात आहे ते भात पाण्याखाली आहे, पुराखाली आहे. आज आहे 3रा दिवस, 24 तारीख, 22 तारखेपासून मुसळधार पाऊस पडतोय गावाला. तरी शेतकरी या निसर्गापुढे कधी हात नाही टेकले आणि टेकणार पण नाही. आपल्याला सह्याद्री शिकवते की किती अडचणी येऊ दे, किती अडथळे येऊ दे, त्या अडचणीला सामोरं जायचं आहे, त्यांच्यापुढे झुकायचं नाही. ही सह्याद्रीची शौर्यगाथा शिकवते. आणि त्यामुळे आज आपलं शेतामधील हे बघा, तुम्हाला शेतकऱ्याचं सोनं दिसतंय. जगभरात प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ हा आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी पिकतो. आणि तो तांदूळ जरी आज पाण्याखाली डुबला असेल, पण सह्याद्रीचा शौर्य गाथा शिकवते की तू खचून जाऊ नको, तू एकनिष्ठ राहा, मेहनत करत राहा, तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटेल. हे बघा, आज पाऊस पडतोय, खूप पडतोय. हे जे भात आहे मागं तुम्हाला इंद्रायणीचं भात दिसतंय, ते 2 दिवस झालं पाण्याखाली होतं, पण ते आज 3रा दिवस आहे. आज जरा पाऊस थडकलाय, 24 तारीख आहे, पाऊस जरा थडकलाय. त्यामुळे ही एक काडी वर दिसायला लागले आणि ते शेतकऱ्याचं सोनं दिसायला लागले डोळ्याने. या मागची माझ्या वडिलांची मेहनत आहे, माझी मेहनत आहे. आणि मंडळींनो, शेताकडे आलो आहे आणि वाऱ्या वावदानामुळे हा जो साग आहे ना, हा साग मोडून पडला आहे आपल्या इथे रोपामध्ये. या वावराची अजून आवणी बाकी आहे आपल्याली. हे बघा, हे जे रोप दिसतंय हे पूर्ण आता पाण्याखाली गेलं आहे, कारण का मुसळधार पाऊस पडतोय. हे बघा, इथं हे वावराची आवणी बाकी आहे आणि या खालच्या वावराची आवणी बाकी आहे अजून. तर हा जो साग आहे ना बांधाला, हा साग मोडून खाली पडलेला आहे इथं याच्यामध्ये. तर आता आपण ना तो साग जरा या कोयत्याच्या साहाय्याने तोडून साईडला ठेवू. मोडून पडलाय वाऱ्या वावदानाने बा, मोडून. त्याच्यामुळे आता लवकर काम स्टार्ट करूया. स्टार्ट नाव. आलोय त्या कामासाठी, पटक्यात जाऊ. चला मंडळी, जे आपण रोपामध्ये जे साग पडला होता वाऱ्याने, तो साग काढला बाजूला आणि चालू आहे घरी. तर हे बघा, मागं तुम्हाला दिसत असेल, ही इंद्रायणी भाताची लागवड आहे आणि ही अक्षरशः 2 ते 3 दिवस झालं पुराखाली. पण जाऊ द्या, काय विषय नाही. निसर्ग ना दिलेला पाणी आहे, वारे आहे, पाऊस आहे, आणि त्या निसर्गापुढे शेतकरी कधी झुकला नाही आणि झुकणार पण नाही. पाणी येईल, पाणी जाईल, हवा येईल, हवा जाईल, पण शेतकरी मात्र मेहनत घेत राहील, एकनिष्ठ राहील. आणि या एकनिष्ठनेच, या मेहनतीनेच शेती केली जाते, शेती होते. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.